जिल्हा सैनिक कल्याण सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा यंदा 9,12,970 रुपये संकलनाचे उद्दिष्ट। अकोला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाला। उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त सुनील लहाणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर, कर्नल रामानुज शर्मा उपस्थित होते। वीर माता, वीर पत्नी व त्यांच्या पाल्यांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 3,189 माजी सैनिक आणि वीरपत्नी आहेत। त्यात 2,280 माजी सैनिक व 909 दिवंगत सैनिकांच्या पत्नी आहेत। तसेच दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक विधवा 28 आहेत। त्यांना वर्ष 2024-25 मध्ये प्रतिमाह रुपये 11,000 प्रमाणे एकूण 28,06,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे। संकलित होणाऱ्या ध्वजदिन निधीतील मोठा भाग विशेष निधीवर म्हणजे शैक्षणिक बाबींवर खर्च होत असतो। वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये माजी सैनिकांच्या मुलांच्या शैक्षणिक बाबीकरिता 9,12,970 रुपये खर्च झालेला आहे। अकोल्यामध्ये सैनिकांच्या मुलांसाठी तसेच मुलींसाठी 2 स्वतंत्र वसतिगृहे आहेत। त्यात 48 मुले व 32 मुली शिक्षणाचा लाभ घेत आहेत। विधवेंच्या पाल्यांना विनामूल्य तर अन्य माजी सैनिकांच्या पाल्यांना अत्यंत अल्प दरात राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येते। मागील वर्षी 2023-24 मध्ये 14,01,150 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे, तर यावर्षी 9,12,970 रुपयांची मदत देण्यात आली आहे। राज्यातील सर्व सैनिकांच्या युद्धवीर पत्नी, दिवंगत सैनिकांच्या पत्नी, अपंग माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या सर्व योजना आपल्या योगदानावरच अवलंबून असते। राष्ट्राप्रती आपली असलेली बांधिलकी आपण सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करून व्यक्त करू शकतो, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।